नमस्कार विद्यार्थी बालमित्र मैत्रिणींनो, मी डॉक्टर मनीषा वारे आपणा सर्वांचं स्वागत करते। यापूर्वी आपण 2017 आणि 2018ची सराव प्रश्नपत्रिका सोडवली आहे। आज आपण पाठ्यपुस्तकावर आधारित जे प्रश्न येतात त्याविषयी थोडीशी चर्चा करूया। आपलं जे पाठ्यपुस्तक आहे इयत्ता 5वीचं आणि त्याबरोबर इयत्ता 4थीचं पाठ्यपुस्तकसुद्धा अगदी बारकाईनं आपण पाहणं गरजेचं आहे। आज आपण त्या पाठ्यपुस्तकामधली जी अनुक्रमणिका हा भाग असतो, त्या अनुक्रमणिकेत लेखक कवी यांची जी माहिती आहे ती आपण पहिल्यांदा पाहूयात। माझ्यासमोर पहा इयत्ता 4थीचं पाठ्यपुस्तकातली अनुक्रमणिका आहे। आपण ती पहिल्यांदा फक्त धावती वाचून घेऊया। पहिलं पहा, धरित्रीची आम्ही लेकरं कविता आहे। कवी आहे द ना गव्हाणकर। नंतर बोलणारी नदी, या ठिकाणी लेखक नाही आहेत। आम्ही संवाद करतो, पुढे लेखक नाही आहेत। आम्हालाही हवंय मोबाईल, नाट्यछटा आहे सूर्यकांत सराफ यांची। नंतर पहा, या भारतात, ही जी कविता आहे त्याचे कवी आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। नंतर पुढे पहा, मला शिकायचे, या पाठाचे जे लेखक आहेत आबा गोविंदा महाजन। नंतर आम्ही कथा लिहितो, याचं पुढं काय नाही आहे। नंतर मायेची पाखर, याचे जे लेखक आहेत पा. ची. पाटील। नंतर धूळपेरणी जी कविता आहे या कवितेचे कवी आहेत अशोक कौतिक कोळी। आणि पुढचा जो धडा आहे गुणग्राहक राजा, याचे लेखक आहेत बाबा भांड। 9वा जो धडा आहे तो आहे ईदगाह, लेखक आहेत प्रेमचंद। त्याचा अनुवाद केला आहे संजीवनी खेर यांनी। नंतर पहा, धडा जो 10वा आहे धाडसी हाली, मुलाखत आहे। ती मुलाखत कोणी घेतली ते दिलेलं नाही आहे पुढे। नंतर नाखवा दादा ही जी कविता आहे त्याचे कवयित्री आहेत वसुधा पाटील। आम्ही खेळ खेळतो याचं दिलेलं नाही पुढे। वाटाड्या शैलजा काळे। चवदार तळ्याचे पाणी ही जी कविता आहे त्याच्या कवयित्री आहेत अनुराधा साळवेकर। मिठाचा शोध, याचे लेखिका आहेत अंजली अत्रे। नंतर निमंत्रण पत्रिका, त्याचं नाही काही। आनंदाचे झाड, लीला शिंदे। पहा, 16वं कविता आहे झुळूकमी व्हावे, त्याचे कवी आहेत दा कारे। नंतर खाली पहा, हे कोणगे आई, ही जी कविता आहे याचे कवी आहेत भारा तांबे। नंतर आभाळ माया, या कवितेचे कवी आहेत विलास सिंदगीकर। नंतर त्याच्या खाली होय मी सुद्धा, त्याचे लेखक आहेत राजीव तांबे। म्हणा खानदेशी माटी कविता, या कवितेचे कवयित्री आहेत शकुंतला पाटील। नंतर या पुस्तकामध्ये आपल्या 4थीच्या जे अभंग आलेले आहेत ते संतवाणीमधले जे अभंग आहेत ते संत आहेत संत तुकाराम, संत चोखामेळा, संत शेख महमद। आता इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकातली अनुक्रमणिका पाहूयात आपण। पहिली पहा, माय मराठी हे गाणं आहे संजीवनी मराठे यांचं। 2 नंबरला जो चित्रकथा आहे बंडूची इजार, त्याचे लेखक नाही आहेत। नंतर 3 नंबरला वल्वा गाणं आहे, कवी आहेत वसंत बापट। 4थं आहे सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊतविषयी आहे, लेखक आहेत संतोष साबळे। नंतर मुंग्यांच्या जगात, या पाठाचे लेखक आहेत प्रकाश किसन नवाळे। नंतर माहेर ही जी कविता आहे याचे कवी आहेत सदाशिव माळी। आणि पुढचा धडा आहे अरण्यलिपी, याचे लेखक आहेत सुरेशचंद्र वारघडे। 8वा आहे प्रियबाई, लेखक नाहीत। 9वं जनाई शंकर पाटील। रंग जादूचे पेटीमधले, ही जी कविता आहे कवयित्री आहेत पद्मिनी बिनीवाले। पुढचा धडा आहे कठीण समय येता, लेखक आहेत मनोहर भोसले। नंतर माळीन एक गाव एक घटना, याचे लेखक नाही आहेत। सन एक दिन कविता आहे, कवी आहेत कवी यशवंत। पुढचं पहा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सुदाम सावरकर यांचा धडा आहे। पुढचं आपल्या समस्या आपले उपाय, याला लेखक नाही आहेत। स्वच्छतेचा प्रकाश, यदुनाथ थत्ते, डॉक्टर अनिल गोडबोल यांचा। पुढे पुस्तके ही जी कविता आहे सफदर हाशमी यांची अनुवादित कविता आहे, वेगळ्या भाषेतून अनुवाद केलेला असणार आहे। नंतर कारागिरी आहे डॉक्टर सरोजिनी बाबर यांचा धडा। नंतर वासरू ही जी कविता आहे कवी अनिल यांची। नंतर माझं शाळेचं नक्की झालं, विमल मोरे यांचा पाठ आहे। वाचूया समजून घेऊया, याला लेखक नाही आहेत। पुढे प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, ही जी कविता आहे सुकन्या आगाशे यांची आहे कवयित्री। नंतर अति तेथे माती,
मा मिरासदारांचा धडा आहे हा विनोदी. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्यावर धडा आहे श्रीराम पाचिंद्रे यांचा. नंतर कापणी ही जी कविता आहे बहिणाबाई चौधरी यांची. आणि ढोल हा जो धडा आहे संजय लोहकरे यांचा आहे. पाण्याची गोष्ट आहे, याला लेखक नाही आहेत. पुढे अभंग जे आहेत त्याच्यामध्ये संत जनाबाई, संत सेना महाराज, संत नामदेव या तिघांचे अभंग इयत्ता 5वीच्या अभ्यासक्रमात आपल्याला आलेले आहेत. आता या अनुक्रमणिकेवर आधारित आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न येतील ते थोडे आपण पाहूयात. मी तयार केलेत प्रश्न, ते पहा. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कविता आणि कवी यांची चुकीची जोडी कोणती आहे आपल्याला ओळखायची आहे. पहिल्यांदा आपण लिहिलेले कवितेचं नाव हे कोणगे आई, कवी आहेत भारत तांबे. नंतर पुस्तके सफदर हाशमी. नंतर कापणी बहिणाबाई चौधरी. धूळ पेरणी वसुधा पाटील. आता हे आपल्याला 4 पर्याय दिलेत. आपल्याला चुकीची जोडी ओळखायची, म्हणजे 3 जोड्या बरोबर आहेत, 1 जोडी चुकीची आहे. तर याच्यामध्ये धूळ पेरणी ही जी आहे ही जोडी चुकीची असणार आहे, कारण अशोक कौतिक कोळी हे उत्तर इथं अपेक्षित आहे. पुढे पहा, प्रश्न दुसरा दिलेला आहे की इयत्ता 5वीच्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये खालीलपैकी कोणत्या संताचा अभंग आलेला नाही आहे. 4 संत आहेत पहा खाली, संत तुकाराम, संत जनाबाई, संत सेना महाराज आणि संत नामदेव. आता ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर संत तुकाराम यांचा अभंग आलेला नाही, त्यामुळे याचं उत्तर असणार आहे संत तुकाराम. पुढचा प्रश्न पहा, सन एक दिन ही कविता खालीलपैकी कोणत्या कवीची आहे. आता कवी बघा खाली कोण कोण आहेत. पद्मिनी बिनीवाले, यशवंत, सदाशिव माळी आणि संजीवनी मराठे. आता आपण मगाशीच अनुक्रमणिका पाहिली आहे आणि तुमच्याकडे सगळ्यांकडे पुस्तकं आहे. पहा याचं उत्तर काय असणार आहे, कवी यशवंत. पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कविता खालीलपैकी कोणती. चौदार तळ्याचे पाणी, धरित्रीचे आम्ही लेकरे, या भारतात की पुस्तके. आता आपण पाहिलेले अनुक्रमणिका, त्यामुळे याचं उत्तर असणार आहे या भारतात, हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, कवी यशवंत या टोपण नावाने कोणते कवी ओळखले जातात. आपल्याला यशवंतांची कविता आहे म्हणून आपल्याला माहिती पाहिजे टोपण नाव कोणाची आहेत. आता पहिला पर्याय आहे यशवंत दिनकर पेंढारकर, मोरोपंत रामचंद्र पराडकर, नारायण सूर्याजीपंत ठोसर आणि माणिक बंडोजी इंगळे. आता यशवंत या टोपण नावाने ओळखलेले कवी आहेत पर्याय क्रमांक 1 यशवंत दिनकर पेंढारकर. आणि मोरोपंत रामचंद्र पराडकर म्हणजेच कोण, तर मोरोपंत या नावाने करणारे कवी आहेत लेखन. नंतर नारायण सूर्याजीपंत ठोसर म्हणजेच संत रामदास आणि माणिक बंडोजी इंगळे म्हणजेच संत तुकडोजी महाराज. पहा अशा प्रकारचे आपल्याला वेगवेगळे प्रश्न या अनुक्रमणिकेवर आधारित येऊ शकतात. त्यामुळं आपण अनुक्रमणिका बारकाईनं पाहणं गरजेचं आहे आणि सगळ्यांनी लक्षात ठेवायचे लेखक कवी. बरोबर. चला आता पुढच्या भागात आपण नवीन प्रश्नपत्रिका सोडवायला भेटूया.